स्वर्गीय संतोष शांताराम भोईर कनिष्ठ महाविद्यालय शेलारचे शांताराम माजी सदस्य जिल्हा परिषद ठाणे आगमन होत आहे। भिवंडीचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री पंचायत राज भारत सरकार आदरणीय कपिलजी पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। भोईर परिवाराच्या वतीने तसेच या ठिकाणी तसेच अनंता भोईर साहेब, जयश्रीताई भोईर साहेब आणि अजय भोईर यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचं मी राजेंद्र पाटील आपलं मनपूर्वक खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री पंचायत राज भारत सरकार आदरणीय कपिलजी मोरेश्वर पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। मान्यवरांना औक्षण केलं जात आहे। पाटील साहेबांच्या शुभासाठी आपण इथे कामात आहोत। अर्थात उद्घाटन कपिलजी पाटील साहेबांच्या शुभासाठी जोरदार टाळ्याने आपण स्वागत करायचं आहे। वेलकम कपिलजी पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हेलो आता योजना पण आम्ही अप्लाय केलेली आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत। ओके, आता फक्त तुम्ही चेक करत आहे असं म्हणजे बघत त्यांचं स्वागत आणि सन्मान करणारी माहिती शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन नसीम खान मॅडम आपलंही मनापासून हार्दिक या ठिकाणी देवयानी डॉक्टर देवयानी भोईर मॅडम यांचं अभिनंदन करताना आपण या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करतो। आणि डॉक्टर देवयानी भोईर यांच्या त्या शिक्षिका अर्थात त्यांचे धडे त्यांनी अर्थातच प्रतिभाताई विलास पाटील आणि भिवंडीचे माजी महापौर विलास आर पाटील साहेब यांचे सुपुत्र ॲडव्होकेट रमेश विलासचे उपाध्यक्ष आणि शारदा विद्यालयाचे चेअरमन या त्यांच्या विद्यार्थिनी आहेत भोईर मॅडम यांच्या शुभास्ती त्यांचं या ठिकाणी आपण पाहतोय ठाणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय दयानंद चौधरी साहेबांचे ते सुपुत्र आहेत अजय भोईर आणि डॉक्टर देवयानी भोईर मॅडम यांच्या शुभ हस्ते आदरणीय अनंता भोईर साहेब तसेच या हॉस्पिटलच्या प्रोप्रायटर डॉक्टर पाटील या ठिकाणी डॉक्टर देवयानी भोईर मॅडम इकडे सरका ना बघा समोर इकडे दाम्पत्या सुद्धा आपण घर भरून शुभेच्छा आणि पुढील वाटचाल टेबल घ्या ना। डॉक्टर देवयानी भोईर मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान करतात। केलं जात आहे। हे व्यक्तिमत्व म्हणजे पद्मनगर
यांच्या वतीने अनंता भोईर साहेब आणि डॉक्टर स्वागत आणि सन्मान केले जातात. स्वागत आणि सन्मान त्यानंतर आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. याकरिता कायम शीतलता ठेवा. करताना विजयजी शेळके अध्यक्ष आदरणीय अनंता भोईर साहेब, डॉक्टर देवयानी भोईर मॅडम यांचा सन्मान केला जातोय. मायांचे शॉल आणि पुष्पगुच्छ दिला जातोय. अजय रामनाथ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मराठी पाटील साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपण आलेल्या मान्यवरांचा स्वागत आणि त्याच्या अंगठ्या ही तुमची संपत्ती नव्हे तर खऱ्या अर्थाने मला पाहतो त्यांना शुभेच्छा देणार पाहत आहोत. अजय काय साहेब आले का त्यांचा पण घे बसायला सांगितलं. सदस्य यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक फोटो सेक्शन करताना आपण पाहतोय, शुभेच्छा देताना पाहतोय. ही SS हॉस्पिटलची टीम सज्ज झालेली आहे. साहेब आज आपल्या सहकारी अनंत भोईर यांची मुलगी देवयानी भोईर हिच्या विस्तारित दवाखान्याचं आज उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे. सगळ्यात आधी ते उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. खऱ्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा फक्त अनंत भोईर आणि त्यांच्या कुटुंबियासाठी अभिमानाची गोष्ट नाही, तर समस्त आमच्या ग्रामीण भागातील सगळ्यात लोकांसाठी ही अभिमानाची बाब आहे की आज देवयानी ही MS झालेली आहे आणि MS होऊन गेल्या 2-3 वर्षापासून उत्कृष्टपणाने हे हॉस्पिटल ती चालवते, वाढवते. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मी तिचं तर कौतुक करतोच, पण त्यापेक्षा जास्त कौतुक अनंत भोईर आणि जयश्री ह्या दोघांचं, कारण आईवडिलांचं पाठबळ असल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही. आपल्याला मला आता मी जयश्रीशी बोलत असताना तिच्या देवयानीच्या आईने सांगितलं की माझं शिक्षण अपूर्ण राहिलं, तेव्हाच मी निर्धार केला होता की माझ्या मुलांना चांगलं शिक्षण देईन आणि आज तिची मुलगी डॉक्टर होऊन, फक्त डॉक्टर होऊन एक डिग्री घेतली नाही तर MS झाली. या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये MS होण्याचं प्रमाण हे अत्यल्प आहे. मला तिनेच माहिती दिली की मला आधी माहिती होतं की एक नितीन पाटील एक MS होता, त्यानंतर एक सुतार आणि ही तिसरी MS झालेली आहे. ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे. तर आपल्याकडे एक छोटीशी डिग्री घेऊन डिस्पेन्सरी खोलण्यापेक्षा व्यापक दृष्टिकोन ठेवून देवयानी हिने MS केलं आणि आज आपल्यासमोर हे हॉस्पिटल उभं आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा निश्चितपणाने तिच्या हातून होईल. आणि आता हॉस्पिटलमध्ये लोकांनी यावं अशा शुभेच्छा तर देता येत नाही, पण दुर्दैवाने एखाद्याला आजार झालाच तो हॉस्पिटलमध्ये आला तर तो निश्चितपणाने, तिचं नावच देवयानी आहे, देवच तिच्या नावात आहे, तिच्या हाताचा गुण निश्चितपणाने त्या पेशंटला पडेल आणि तो सुखरूप इथून घरी जाईल. अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देवयानी आणि तिच्या सगळ्या टीमला देतो. धन्यवाद. माझ्या पप्पांनी आताच तुम्हाला सांगितलं की डॉक्टर बनण्याची संकल्पना माझ्यात कशी आली. डॉक्टरकडे गेली होती, त्यानंतर ती फोटोची आवड, तो फोटो अजूनपर्यंत पण पप्पांनी सांभाळून ठेवलेला आहे माझा. जो स्टेथोस्कोप घालून मी केला होता आणि त्यांची एक इच्छा होती ती मी पूर्ण केलेली आहे. खूप खूप म्हणजे आम्ही फी भरण्यापासूनची जी कंडिशन आहे त्यापासून पुढची एकदम कठीण परिस्थिती त्यांनी पण मला कधीच कसलीच कमी पडू दिली नाही.
प्रत्येक गोष्टीची टाइम टू टाइम फी भरणं हे सगळं त्यांनी केलेलं आहे. आणि मला फक्त डॉक्टरच नाही केलं तर MS पण केलं. या उद्घाटन ऍक्च्युली मी हा हॉस्पिटल चालू करून 3 वर्ष झालेले आहेत. आपण हा फक्त आता विस्तारित केलेला आहे. त्यात डायलिसिस सेंटर पण ऍड केलेला आहे. त्याचबरोबर हा आता 30 बेडचा केलेला आहे. यात आपण महात्मा ज्योतिबा फुले योजना आणतोय, मुख्यमंत्री सहायता निधी पण आणतोय, तर जेणेकरून इथे येणारा पैशांच्या कमतरतेमुळे ट्रीटमेंट अभावी राहिला नाही पाहिजे, यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे आणि विस्तारित केलेला आहे की आपल्याकडे योजना येऊन त्या योजनेचा लाभ भिवंडीच्या बाहेरच्या पण लोकांना प्रत्येकाला मिळावा आणि ते उत्कृष्ट दर्जाची ट्रीटमेंट घेऊन जावा, ही इच्छा आहे. त्याचबरोबर सीताबाई संस्था आहे, माननीय प्रकाश पाटील साहेब यांची, त्यांनी आपल्याला 2 डायलिसिस सेंटर पण डोनेशन म्हणून दिलेले आहेत मशीन. रुग्णांसाठी इथे उत्तम दर्जाची ट्रीटमेंट मिळेल ह्याची पूर्णपणे शाश्वती मी देते. सगळ्या मान्यवरांचे आज मी आभार मानते, तसेच माझ्या पण आभार मानते. प्रथमतः तिचं बालपणाचं मी सांगू इच्छितो. 5वीला असताना ती थोडी बिमार होती आणि डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी त्यांचा उपचार केला, तर त्या दिवशी तिला एक असे आवड, डॉक्टरांनी कानात स्टेथोस्कोप लावला होता, ते त्यांनी मागून घेतलं आणि तिच्या याच्यात टाकलं आणि मला फोटो काढायला सांगितलं. आम्ही फोटो काढला. तर तिथून त्यांना ती डॉक्टरकीची आवड होती लहानपणापासून आणि तिने एक जिद्द बाळगली. ती आम्हाला सांगितलं तर मला डॉक्टरच व्हायचं आहे आणि ती डॉक्टर झाली. अतिशय चांगल्या प्रकारे तिने 3 वर्षापासून हॉस्पिटल चालवलं. आज तिने सीताबाई नकुल पाटील या संस्थेमार्फत हा एक्सटेन्शन डायलिसिस सेंटर चालू केलं आणि लोकांना भविष्यात पुढे फ्री उपचार कसे करता येतील ते तिचे स्वप्न आहे आणि ती करेल. आणि म्हणून हा पुन्हा चालू केलेला हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे सर्व लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. पाहुणे मंडळी बऱ्यापैकी आले आणि हॉस्पिटल चांगल्या प्रकारे ते करेल अशी आमची पूर्णपणे तिच्यावर आमचा विश्वास आहे आणि डॉक्टरांना पेशंटला चांगल्या प्रकारे उपचार करून तिथून सोडेल असं आम्हाला वाटतं. हां, आज या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून RC पाटील, कपिल पाटील हे येऊन गेले. तसेच अजून अनेक मान्यवर येणार आहेत. विश्वास थाले साहेब येणार आहेत, प्रकाश पाटील साहेब येणार आहेत आणि या सर्वांच्याच आशीर्वादाने हा हॉस्पिटल चांगल्या प्रकारे ते चालवेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तिचं आम्ही ते स्वागत करतो. एक वडील या नात्याने तिने हा चांगल्या प्रकारे करावा. पेशंटची चांगल्या प्रकारे त्यांनी सेवा करावी हेच माझं उद्देश आहे. हॉस्पिटल झालं म्हणजे लोक पैसा कमवणं हे ते, पण तिला मी सांगितलेलं आहे गरीब पेशंट आला त्याच्याकडे कुठल्याही डिपॉझिटचे वगैरे एक न मागता पहिला तो उपचार कसा होईल हे पहिला तू बघ. तर आपण सुद्धा सुरुवातीला फार गरीबातून हे काढलेले आहेत दिवस, त्याची जाणीव गरीब बनून आम्हाला आहे म्हणून हे सर्व आम्ही करतोय. पूर्ण जे आज या कार्यक्रमासाठी जेवढे मान्यवर पाहुणे, ग्रामस्थ आमच्या गावचे, शेलार गावचे आणि सर्वपक्षीय नेते मंडळी आली, त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. आनंदाचा दिवस आहे आणि शेलारच्या एका भगिनीने एवढं मोठं हॉस्पिटलचं डॉक्टर देवयानी त्यांचे सहकारी, विशेषतः या भोगऱ्यांचे मी आभार मानतो, कारण एवढ्या मुलींना शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणाचा फायदा या संपूर्ण तालुक्यामध्ये मिळवण्याच्या दृष्टीने मुलापेक्षा आजच्या जमान्यामध्ये मुली पुढे आलेल्या आहेत आणि त्यांच्या आईवडिलांचं नाव वाढली झालेले अशा जमाना आपल्याला लाभलेला आहे. पूर्वीच्या जमान्यावर तर फक्त मुलांचीच नावं पुढे यायची, पण या जमान्यामध्ये मुली फार पुढे आलेल्या आहेत आणि मी या मुलींना एकदम धन्यवाद देतो की तुमच्या कर्तृत्वाने या तालुक्यामध्ये तुमचं भोईर कुटुंबाचं वैभव वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही जे काम केले ते कौतुकास्पद आहे
तुमच्या या हॉस्पिटलला अधिकाधिक साईबाबाच्या कृपेने आशीर्वाद देतो आणि जास्तीत जास्त तुमची प्रसिद्धी व्हावी एवढीच मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. मला बोलवलं, माझा सत्कार केला, आठवणीने बोलवलं. वास्तविक हे भाजपवाले, मी काँग्रेसवाला, तरीसुद्धा माझी आठवण करतात हे नशीब माझी मी समजतो आणि या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल साईबाबांच्या कृपेने सर्वांचे आभार मानतो. जय हिंद. काय आपण शुभेच्छा देणार एक भूमिपुत्र आगरी समाजातील मुलगी. खरं एक आनंदाचा दिवस की ह्या परिवाराचा माझ्याशी संबंध जवळजवळ 50 वर्षापासूनचा संबंध आहे आणि आता नुकतेच आमच्या आगरी समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष झालेले अनंत बाळा भोईर यांची सुकन्या देवयानी अनंत भोईर ह्या डॉक्टर झालेल्या आहेत आणि डॉक्टर म्हणून त्या जवळजवळ 3 वर्षापासून या ठिकाणी सेवा देत आहेत. आज या ठिकाणी हा मोठा हॉस्पिटल पाहून मला खरं आनंद वाटला. एवढा मोठा हॉस्पिटल म्हणजे खरोखर एक तारेवरची कसरत आहे आणि हा एवढा मोठा गाराला सांभाळायचा म्हणजे खरोखर ही त्यांना ईश्वराने दिलेली एक देणगीच आहे आणि या समाजाची सेवा करण्यासाठी त्या डॉक्टर मुलीने खूप प्रयत्न केलेला आहे आणि याच्यापुढे देखील असाच प्रयत्न करून चांगली रुग्णांना सेवा द्यावी अशी मी परमेश्वराच्या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा त्यांना एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. येणारा मान्सून आधीच येऊन गेला आहे पण तरी पुढे येणाऱ्या मान्सूनचा यांच्या वतीने देवानी ताईंना हार्दिक शुभेच्छा देते. कारण हा जो काळ आहे, ही वेळ आहे पावसाळ्याची, त्याच्यातच जास्त पेशंट असतात ते कोणाला माहिती नाही. पण एक स्त्री म्हणून तिच्या पाठीमागे मी खंबीर उभी आहे असं मी त्याला ठासून सांगते. कारण आमच्याकडे पण केसेस येतात त्यावेळेला आम्हाला एका डॉक्टरची आवश्यकता लागते आणि त्याप्रमाणे देवानी ताईंनी जे मायरा हॉस्पिटलचं विशेष करून डायलिसिसवरती जोर दिला आहे आणि फ्रीमध्ये, तर त्याचा उपयोग हा भिवंडीकरांना आवश्यकता आहे आणि त्याचा उपयोग होईलच अशी मी आशा व्यक्त करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते आणि आशीर्वाद पण देते. मी वैशाली मेस्त्री, जिल्हा प्रमुख, उबाटा, भिवंडी शहर. आज खूप आनंदाची गोष्ट आहे. वीरांगना अहिल्यादेवी होलकर यांच्या 300वी आजची जयंती आहे आणि त्यालाच अनुसरून किंवा त्यांची शिकवण म्हणून आज दुसरी वीरांगना आमच्या शेलार गावातली, त्यांनी आज 20 खाटांपासून 30 खाटांपर्यंत एक मोठं असं हॉस्पिटल मायरा या ठिकाणी यांनी सुरू केलेलं आहे. खूप अभिमान आहे. अनंता भोईर आमचे खूप जुने सहकारी आहेत, खूप वर्ष झाली संघटनेमध्ये काम करत आहेत आणि त्यांच्या मुलीने हा जो उपक्रम सुरू केला आहे, मनापासून आनंद वाटतो आहे आणि मनापासून या पूर्ण भोईर कुटुंबियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. ठिकाणी मायरा हॉस्पिटलचं निर्माणच होत आहे किंवा विकास होत आहे. कारण त्याच्यात आता जे मागील काळात त्यांनी जे मायरा हॉस्पिटलमध्ये इथे जी सेवा पुरवली नागरिकांसाठी, त्याच्यात अजून सुधारणा व्हावी यासाठी अजून त्याच्यात जे जे इन्स्ट्रुमेंट काय असतील ते नवीन प्रकारे त्यांनी डायलिसिस मशीन आणि इतर सर्व सुविधा पुरवण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. निश्चितच आम्ही त्यांना ह्या प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी आणि पुढील काळात नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी निश्चितच आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद. नमस्कार. शेलार विभाग विद्याप्रसारक मंडळाच्या शारदा विद्यालय शेलार या शाळेची मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम. आमच्या शाळेसाठी देवयानी पाटील भोईर मॅडम ह्या डॉक्टर देवयानी भोईर ज्या आहेत ह्या अतिशय हुशार विद्यार्थिनी आणि खेड्यातली एक विद्यार्थिनी आज एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचते आहे हे आमच्या शाळेला आणि आम्हाला खूप अभिमानास्पद वाटतं. खरं म्हणजे माझं मनापासून मत असं आहे की तळागाळातील आपले जे विद्यार्थी आहेत जे मराठी माध्यमात शिकून, विशेष म्हणजे कारण आजकाल इंग्रजी माध्यमाचं जे पेव फुटलेलं आहे तर त्या मराठी माध्यमात शिकून आज MS होऊन भिवंडीसारख्या शहरामध्ये स्वतःचं हॉस्पिटल टाकणं हेच तिचं कर्तृत्व तिने सिद्ध केलेलं आहे आणि आम्हाला आमच्या शाळेला आणि शेलार गावाला सुद्धा तिचा खूप अभिमान आहे. तिच्या पुढील कारकिर्दीसाठी हे एकच हॉस्पिटल नाही तर अशी अनेक हॉस्पिटल, अनेक ब्रँच तिच्या मायरा हॉस्पिटलच्या निघू दे
ही माझ्या वतीने आणि माझ्या शाळेच्या वतीने संस्थेच्या वतीने मी तिला शुभेच्छा देते. थँक्यू.